मालाड मालवणी परिसरात आमदार असलम शेख यांच्या विरोधात भाजप नेत्यांनी तीव्र आंदोलन छेडले। भाजपचे आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, मनीषा चौधरी आणि संजय उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढला। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी पाडण्यात आलेले असल्याचं पाहायला मिळते आणि असलम शेख को पाकिस्तान जब भेजने के लिए हम लोग यहाँ पे इकट्ठा हुए हैं, पूरे भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ता असलम शेख को आज पाकिस्तान हम लोग भेज के रहेंगे यहाँ पे। बिल्कुल ऐसे नेताओं को, जो हमारे नेताओं के खिलाफ गलत बयानबाजी करेंगे, जो जान से मारने की धमकी देंगे, ऐसे लोगों को हमारे पार्टी के कार्यकर्ता सबक सिखाएंगे और ऐसे आमदारों को हम लोग जूते से मारने का काम करेंगे उनको। और पाकिस्तान असलम शेख को पाकिस्तान भेजने का काम करेंगे हम लोग। बोलो भारत माता की, भारत माता की। आज ये जो आंदोलन है हमारे लिए, समस्त हिंदू समाज को एक जागृत करने के लिए एक ऐसे व्यक्ति ने ऐसी टिप्पणी की है जिसको कि हम लोग विधायक के पद पे बिठा के रखे हैं और उसको यह नहीं समझ में आ रहा है, उसको शय देने वाली पार्टी को समझ में नहीं आ रहा है कि किस तरह के सांप को पाल रहे वो लोग। आज आए दिन दूसरों पे इल्जाम उठाते हैं कि आपने ऐसे किया, इसलिए ये दुर्दशा हो रही है देश की, राष्ट्र की। इतने सालों से पनपते उस कांग्रेस ने कैसे व्यक्ति को शय दी है और आज उसके विरोध उसकी पार्टी से एक शब्द नहीं बोला जा रहा है। क्या वो देश को फिर से बांटने की तैयारी कर रहे हैं, या तो वो देश में गुंडागर्दी तैयार कर रहे हैं अपने, कि पूरे हिंदुओं को यहाँ से मार के निकाला जाएगा। हम सब एकजुट होकर विरोध करने आए हैं और समस्त राष्ट्र को इस दकियानूसी विचारधारा के खिलाफ विरोध करना पड़ेगा। मंगल प्रभात लोढ़ा जी एक प्रतिष्ठित राजनेता, इतने बड़े पद पे हैं और उनको एक क्षेत्र का विधायक जान से मारने की धमकी देता है। ना सुप्रीम कोर्ट का कोई बयान आता है, ना देश के किसी जाने माने जो पत्रकार है, जो टीवी चैनल चलाते हैं, उनके तरफ से कोई बयान आता है, ना ही उसको शय देने वाले लोगों की तरफ से कोई बयान आ रहा है। यह समस्त क्षेत्रवासियों के लिए, जो जिसका वो प्रतिनिधित्व करता है, उसने एक कालिख पोत दी है। मैं ये अनुरोध करती हूँ सुप्रीम कोर्ट से कि इसको अपराधी घोषित किया जाए और इसको तत्काल इसके पद से निष्कासित करके आजीवन बैन लगाया जाए। इस तरह की बयानबाजी करने वाले लोग अपने अनुगामियों को, जो उनको फॉलो करते हैं, उनको बढ़ावा दे रहे हैं कि आज मैं बोल रहा हूँ तुम करके दिखाओ। तो इससे बचाने के लिए देश को ऐसे लोगों के खिलाफ सशक्त कार्रवाई बहुत अनिवार्य है। हमारे जितने विधायक हैं, संजय उपाध्याय जी, मनीषा चौधरी जी और प्रवीण दरेकर जी, उनके साथ ढेर सारे हमारे पदाधिकारी गए हैं अंदर FIR ही दर्ज करने के लिए। हम सब उनके निकलने का ही प्रतीक्षा कर रहे हैं यहाँ पे खड़े होकर। थैंक यू। नाही, असलम शेखने जी धमकी मंगल प्रभात लोढाजींना दिली होती त्याच्याविरुद्ध आंदोलन करण्याकरता आम्ही आलो होतो आणि आम्हाला पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे की ते FIR करतायत। त्याच वेळेला बांगुरू पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एका व्यक्तीने व्हिडिओ करून मुंबई अध्यक्षांना जीवे मारायची धमकी दिली, त्याच्यावर सुद्धा तत्काळ FIR त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। नहीं, बड़े बड़े कुठले नेते थे, सगळे छोटे छोटे नेते हैं और त्यामुळे बड़े बड़े नेता भी तो इधर कोई नहीं है। समझे, ये जनता का राज है, इधर कानून से जो काम होगा वो होगा, उसमें हमारे मन में कोई शंका नहीं है। और कांग्रेस वालों को बोलो, अरे राहुल गांधी जाता है तो भी चुनाव जीतते नहीं है, तो इधर वर्षा गायकवाड़ और असलम शेख आके क्या फायदा है? कुछ नहीं फायदा। उनको तुरंत हिरासत में लिया, उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई पुलिस कर रही है।
काय सांगाल तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते, काय सांगितलं? या ठिकाणी असलम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी खाली घ्या ना. सकल हिंदू समाजानं विश्व हिंदू परिषदेने केलेली आहे. आम्ही त्या ठिकाणी आमदारांनी पण त्या हिंदू समाजाच्या मागणी करता त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि आता त्या ठिकाणी FIR करण्यासंदर्भात CPची DCPची वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय सकल हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची विश्व हिंदू परिषदेची सर्वांची भूमिका आहे. पोलिसांनी माझ्या समोरच CPशी बोलणं केलं. या विषयावरची लोढा साहेबांची तक्रार CPकडे आहे. त्याच्यामुळे एका वेळेला तिथली तक्रार इथली तक्रार तर इथे 0 FIR करून तिकडे ट्रान्सफर करायचं की इथे स्टेटमेंट घेऊन त्यांच्या FIR मध्ये इन्क्लूड करायचं यावर लीगल टेक्निकल गोष्टीवर त्यांची वरिष्ठांशी चर्चा सुरू नाही. 100% जो कायदा सुव्यवस्था बिघडावी असं कुणाचाही उद्देश नाहीये. परंतु हिंदू समाजाने इथे ज्या काही मागण्या केल्या आहेत इथं मग ती घुसखोरी असेल, रोहिंग्या असेल, अनैतिक धंदे असतील या संदर्भामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी गांभीर्यानं घ्यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि मला वाटतं पोलीस प्रशासन लक्ष घालते त्या संदर्भात कार्यवाही सुरू केली. हिंदी में जानना चाहेंगे हिंदी शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शिल्पा राणी वाडकर यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. काही दिवसांपूर्वी त्यांनी व्यक्तिगत कारणास्तव शिंदे गटाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधी पक्षांकडून त्यांना सामावून घेण्यासाठी सक्रिय प्रयत्न सुरू होते. मी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे. तसं पाहायला गेलं तर मी आधीपासून संघ परिवाराच्या विचारांनी प्रेरित आहे आणि त्याच विचारांवर मी आजपर्यंत काम करत आले. म्हणजे शिंदे साहेबांसोबत होते मी तरी सुद्धा याच परिवाराच्या विचारांवर मी वॉर्डात असेल, प्रभागात असेल काम करत आले. त्याच्यामुळे मला इकडे मोदीजींच्या नेतृत्वात असेल किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायला मला जास्त कम्फर्टेबल वाटलं आणि म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पुढचा अजेंडा माझा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या प्रभागातील लोकांना, नागरिकांच्या समस्या सोडवणं हा असेल. काय सांगाल, आज तुमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांनी प्रवेश केला, ते कोणत्या गटाचे आहे आणि ते कोणत्या पद? नमस्कार, मी किशोर शितोळे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर. आणि आज माजी नगरसेविका शिल्पा राणी ताई वाडकर या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. त्या शिंदे गटाच्या असून काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणाने राजीनामा दिलेला होता आणि मधल्या काळामध्ये इतर विरोधी पक्ष त्यांना त्यांच्या मागे आग्रह करत होते येण्यासाठी आणि अतिशय त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि असं कार्यकर्ता हा महायुतीच्या बाहेर जाणं किंवा दुसरीकडे जाणं हे काही चांगलं नाही आहे. या मोठ्या विचारातून आम्ही महायुतीच्याच कुटुंबात त्या राहिल्या पाहिजे, त्या कुटुंबातूनच गेलेल्या आहेत. मन कधी मागे पुढे होऊ शकतं, पण त्यांनी कुठे जाऊ नये आणि महायुतीच्या कुटुंबात राहावं म्हणून त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि त्या मला खात्री आहे की अतिशय चांगलं काम त्या पक्ष संघटनेचं करतील. कुठलाही शब्द वचन असं त्यांना भारतीय जनता पार्टीकडून नको होतं, दिलेलं नाही. आणि एक चांगला कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीला जोडला गेलेला आहे. मी त्यांचं खूप स्वागत करतो. आपण पाहता इथे सगळे कार्यकर्ते अतिशय उत्साहामध्ये त्यांचं स्वागत करतायत आणि आम्ही सगळे मिळून छान काम करू. धन्यवाद. सर, मला सांगायची गरज आहे, नाराज आहेत आणि कुठेतरी जे काही फोडाफोडी होती किंवा शिंदे गटाच्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश देऊ नये किंवा एकमेकांच्या सहकार्याला प्रवेश देऊ असं मुख्यमंत्र्यांनी देखील सुचवलं होतं. त्यानंतरही प्रवेश होत आहे, तर काही त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणाने त्यांनी राजीनामा दिलेला होता. मात्र बराच काळ गेला आणि त्यांनी महाविकास आघाडीचे पक्ष त्यांच्या मागे लागून होते आणि अशा वेळेला शिंदे गट आमचाच कुटुंबाचा भाग आहे आणि त्यातून बाहेर जाणं हे काही आमच्या कुटुंबाला चांगलं नाहीये. म्हणून तिथे नसतील तर वाटू शकतं मनामध्ये त्यांच्या काही की नाही राहायचं, पण मग त्या आपल्या कुटुंबात राहावं या मोठ्या मनाने आम्ही त्यांना सामावून घेतलेलं आहे
आणि त्याच्यामुळे काही कुणाला वावगं वाटण्याचं कारण नाही आणि छान आम्ही पुढे काम करू. धन्यवाद. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास बिबट्या शिरल्याची घटना घडली. माहिती मिळताच वन विभागाकडून आणि रेस्क्यू टीमकडून बिबट्याचा शोध तातडीनं सुरू करण्यात आला. मात्र पहाटे 4 वाजल्यानंतर बिबट्याच्या कुठल्याही खुणा शोध पथकाला मिळून आलेल्या नाहीत अशी माहिती देण्यात आली. नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय. पार्किंग में गए क्या? बारामती नगरपालिका निवडणुकीदरम्यान महत्त्वाचा राजकीय खळबळजनक आरोप समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी दावा केलाय की विरोधी गटाकडून आमच्या पॅनलमधील उमेदवारांना प्रत्येकी 20 लाखांच्या ऑफर्स देऊन पॅनल फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. दादा, प्रचाराला सुरुवात केलेली आहे, काय वातावरण आहे, मतदारांमध्ये कशी भावना दिसते? आज खरं तर प्रचाराला सुरुवात आमच्या सगळ्या उमेदवारांनी आता 2-3 दिवसापासून केली आहे. पण आज इथं आपण 20 क्रमांक प्रभागात आपण एक पदयात्रा काढलेली आहे. त्याच्यासाठी मी इथं आवर्जून उपस्थित राहिलेलो आहे. इथं आमचे उमेदवार आहेत मनोज केंगार आणि त्यांच्या प्रचारात आम्ही सगळे आज इथं आलोय. आरतीताई आमचे शहराध्यक्ष आहेत, ते पण इथं आहेत आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बळराज बेलदार पाटील ते पण आज या प्रचारामध्ये आहेत. आणि काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवार हे सगळे आमच्या सोबत या प्रचारामध्ये आहेत. दादांचे 8 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतं? नाही, काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिले अशी चर्चा लोकांमध्ये आहे. आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले, सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत. त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही. एवढं सहज ते येतात. 20 लाख, 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं. त्यापैकी 1 आणि 2 उमेदवार नवीनच आमच्याकडे आलेले. ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते, पक्षाचं काम ते करत नव्हते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू. आम्हाला वाटलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू, ते चांगलं काम करतील. आणि बरेच लोक मुद्दामून असं हे करण्यासाठी पण येतात, कारण ही सवय बारामतीकरांना आता 30-35 वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी लावलेली आहे. बारामतीकरांना म्हणजे उमेदवारांना, जे कोण तिथं कॅन्डिडेट म्हणून इच्छुक असतं त्यांना. दुसरं म्हणजे एकतर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. दुसरं, हे सगळे नोकरी करणारे आमचे उमेदवार आहेत किंवा छोटा व्यवसाय. आता मनोज जो आमचा इथं उमेदवार आहे तो रिक्षा इथं चालवतो, तो तिथं दूधची डिलिव्हरी वगैरे करतो. जेवढं त्याला शक्य असतं तो लोकांमध्ये असतो. जर कुणाची काय अडचण असेल, कुणाची काय लाईट तुटली असेल, काय रस्त्यावर काय प्रॉब्लेम असेल, कोविडमध्ये त्यांनी तर सगळ्यांना दूध फुकट दिलं, कारण तो दुधाची डिलिव्हरी तो तिथं करत असतो. म्हणजे शेवटी गरिबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरिबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं. आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित, तरुण, स्वच्छ प्रतिमा असलेले असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत. त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांवर. ते शेवटी भीतात. आमच्या पुढं खूप मोठी शक्ती आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, संस्था आहेत मोठे मोठे, हे सगळे तिथं काम पण करत असतात. त्यांच्यावर जर दबाव आणला जात असेल, त्यांच्यावर जर अशा गोष्टी जर केले जात असतील तर मग 1-2-3 लोक सोडून जाणं हे साहजिक आहे. त्याच्यामुळं मी पण त्यांना जबाबदार धरत नाही. म्हणजे आमच्या उमेदवारांना शेवटी लहान माणसाला भीती वाटते. जो सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो की कशाला आपल्याला हे करायचंय आणि या मोठ्या लोकांच्या नादी लागायचंय. आज पण आमच्या उमेदवारांवर प्रचंड प्रेशर तिथं आणलं जातंय
हे लोकसभेला आपल्याला बघायला मिळालं, विधानसभेला बघायला मिळालं आणि आता आपल्याला हे त्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण बघायला मिळतंय. तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना मी विनंती करीन, आवाहन करीन की ह्या वेळेला तुम्ही सामान्य घरातल्या लोकांना तिथं संधी एकदा देऊन बघा. हे पण उच्च शिक्षित आहेत, लोकांमध्ये राहतात आणि जर आपल्याला इथं लोकशाही जिवंत ठेवायची असेल, जर आपल्याला एक चांगला मजबूत विरोधी पक्ष इथं जिवंत ठेवायचा असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जास्तीत जास्त उमेदवारांना तुम्ही तिथं निवडून द्या. हे तुमच्यातली लोक आहेत, माणसांमध्ये राहणारी लोक आहेत. तुमच्या अडचणी काय आहेत ह्या लोकांना चांगलं माहिती आहे. ते काउन्सिल हॉलमध्ये जाऊन तुमचे प्रश्न तिथं मांडतील आणि तुमच्या ज्या अडचणी असतील, समस्या असतील, प्रॉब्लेम असतील ते लवकर आत्तापेक्षा सॉल्व्ह होतील, कारण तुम्ही तुमच्यातला एक उमेदवार तिथं निवडून द्या. दादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि काही जागा पवार गटांना सोडतील असं चर्चा होती. काय बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आम्हाला पण वाटायचं की आपण काय एकत्र येतोय का काय, कारण चर्चा ही अशी खालती पेरली जाते. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही अशी चर्चा, अफवा मुद्दामून ते तिथं सांगितली जाते. मग लोकांना वाटतं की नाही, कशाला आपल्याला ह्याच्यामध्ये पडायचंय, काय या भांगडीत पडायचंय, हे एकच आहे. पण तसं अजिबात नाही. पवार साहेबांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा आहे आणि पलीकडचा पक्ष आणि बाकीचे सगळे पक्ष हे वेगळे आहेत. एकत्र आपण तिथं येणार नाहीये. आज आमचे कार्यकर्ते थोडे कमी आहेत, जे पलीकडं आहेत त्यांच्याकडे कार्यकर्ते जास्त आहेत आणि जरा मोठे पैसेवाले श्रीमंत कार्यकर्ते आहेत, कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, उद्योजक, सगळे पैसेवाले कार्यकर्ते आहेत. ते असा खोटा तिथं प्रचार करतात, मुद्दामून अफवा तिथं पसरवतात, म्हणजे लोकांना वाटेल किंवा लोकांची दिशाभूल होईल आणि ह्या पद्धतीचं राजकारण ते करत आले. त्याच्यामुळं तुमचा मी आभार मानतो की बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला आणि हे एकदाच सगळ्यांसमोर आपण क्लिअर करू शकतो. नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच 8 नगरसेवक बिनविरोध झाले. ही परिस्थिती काय यावर्षी? नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांना हे करावं लागलं. खरं तर ते 10 किंवा 12 नगरसेवकांसाठी प्रयत्न करत होते. 20-20 लाख रुपये, 25 लाख रुपये कशाला म्हणतात? एवढे पैसे तर आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळून आमच्याकडे नाहीये आणि हे पैसे ते एका उमेदवाराला देत आहेत. नगरपालिका स्थापन झाल्यापासून त्यांना हे आता असं करावं लागतंय, म्हणजे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची ताकद आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे. लोकशाहीची पायमल्ली होते असं नाही वाटत का दादा? असं वाटतं ना. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की तुम्ही पण आम्हाला साथ द्या, लोकांनी आम्हाला साथ दिली पाहिजे. आणि आता पलीकडच्या लोकांनी जे त्यांचे विरोधक होते, मग त्याच्यामध्ये पूर्वी सुनील सस्ते त्यांचे विरोधक होते, आज म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आमच्याशी बोलत होते, लगेच दुसऱ्या दिवशी ते तिकडे गेले. ठीक आहे, राजकारणामध्ये नवीन नवीन अनुभव ते तिथं येत असतात, पण सगळे जे मूळ त्यांचे जुने विरोधक होते हे सत्ताधारी पक्षांनी आपल्याकडे वळवून घेतले. आपले प्रामाणिक चांगले कार्यकर्ते जे पक्षासाठी 20-25 वर्ष काम करतायत त्यांना तिथं डावलण्यात आलं. ज्यांच्याकडे पैसे आहेत पण बारामतीमध्ये ते राहत नाही, मुंबईत कोणतरी राहतंय, पुण्यात कोणतरी राहतंय, पण पैसे इथले जी लोक आहेत, स्थानिक जनता त्यांना ओळखत पण नाही, अशा लोकांना तिथं उमेदवारी दिली. कारण असं वाटतं की फक्त पैशावर ही निवडणूक होणार, पण बारामतीकर हे हुशार आहेत. फक्त पैशावर हे इलेक्शन होणार नाहीये, पण सर्वसामान्य जनतेचं जो काम करेल, जो जनतेमध्ये राहील, जो लोकांसाठी उपलब्ध असेल. तुम्ही मध्यरात्री जरी मनोजला फोन केला, आरतीताईंना फोन केला, बळीला फोन केला, तो तुमच्या संकटात धावून येईल. अशी लोक आपण तिथं त्यांना संधी देतोय. बारामतीकरांना चांगलं माहिती आहे की बारामतीसाठी काय चांगलं असतं आणि अशा लोकांना, सामान्य लोकांना बारामतीकर संधी देऊन लोकशाही जिवंत ठेवतील. तारीख तुमच्या जवळ आलेली आहे, तुम्हाला निमंत्रण मिळेल, तुम्ही काळजी करू नका.
आधी म्हणले की मी बीएमसीचं राजकारण करतोय, विरोधक संपवत नाही. म्हणजे बीएमसीचं राजकारण करताना पवारसाहेब गटाला घेणं आवश्यक वाटलं नाही करायला. नाही काय त्यांना शेवटी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते पण बारामतीमध्ये येत असतात. तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारा अशी तुम्हाला विनंती करतो. मत द्यायचं तुमच्या हातात असेल तर निधी द्यायचं माझ्या हातात आहे असं वक्तव्य त्यांनी. हो, पण काय हे खूप चुकीचं वक्तव्य आहे. खरं तर म्हणजे मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये किंवा मी सहसा टाळतो, पण हे वक्तव्य खूप चुकीचं आहे. कारण तो निधी हा जनतेचा निधी आहे, लोकांचा तो सगळा निधी आहे. लोक आपल्याला तिथं निवडून देत असतात, त्याच्यामुळं आपण तिथं जाऊन त्या पदावर आपण बसू शकतो. पवार साहेबांची ही शिकवण नाहीये आणि ते मला तरी ते पटलं नाही. खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी खेड पोलिसांनी सर्वंकष तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून खेड शहरातील महानगर परिसराजवळील एसटी डेपो मैदानात दंगल नियंत्रण पथकाची मॉक ड्रिल घेण्यात आले. निवडणूक काळात संभाव्य गोंधळ, आंदोलनं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तयारी दाखवली. ड्रिल दरम्यान जवानांनी जमाव नियंत्रण, दंगल रोख, तातडीच्या परिस्थितीतील प्रतिसाद पद्धती आणि शिस्तबद्ध हालचालींचं प्रात्यक्षिक सादर केलंय. परळी नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं उमेदवार दिले आहेत. यापैकी 2 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले होते. हे अर्ज कोणाच्या तरी दबावाखाली अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर आता खासदार बजरंग सोनावणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केलेत. त्याचे नावं, गावं, किती वाजता आला, कुणाचा आला याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे. वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे. मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं, त्याच्यामुळे काळजी करू नका. महायुतीच्या 2 नगरसेवकाला इथे गुलाल लागलेला आहे, कसं पाहता आपण? हे बघा, महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाल लावला ती उद्याच्याला कोर्टात निकाल आहे त्याच्यानंतर कळेल. त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्याचा त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक न्याय. ज्यांना निरंक लिहिलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे लाट्या, किती दिवस झाला त्याला सांगितलं लोकसभेला तोच, विधानसभेला तोच, नगर परिषदला तोच. जर मनानं बदलून गेला तर ठीक, नाही तर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल. त्याला काय वाटायला मला कळाना. कोर्टाचा निकाल येऊ देत, उद्या मी त्याला सांगतो काय असते ती. एक फॉर्म, जो फॉर्म ज्याच्यावर निरंक लिहिलं आहे तो आमचा बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वैध होतो. ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्याला करतोय. ह्या लाटकारांना ह्याचं लाटणं बंद केलं पाहिजे, नाही तर लाटणं घेऊन बाया त्याच्या पाठीमागे येतात. जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि परळीमध्ये वेगळी आहे, कारण मुंडे बहीण भाऊ एकत्र आले, त्याच्याकडे कसं बघता लोकसभेला फोन कुणी केला? हे बघा, त्याचे सर्व रेकॉर्ड आहे. वेळ आल्यानंतर कुणी फोन केले आमच्या उमेदवाराला काढायला. त्याच्यासाठी आमचे इथले जे प्रमुख आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी स्वतः बोलले. राजाभाऊ फड बोलतो म्हणलं की कट. अशा माझ्या उमेदवाराला आलेले राजाभाऊ फडच्या सोबतच सगळे उमेदवार होते. हिचे नावं, गावं, किती वाजता आला, कुणाचा आला याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे. वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे. मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं, त्याच्यामुळे काळजी करू नका. महायुतीच्या 2 नगरसेवकाला इथे गुलाल लागलेला आहे, कसं पाहता आपण? हे बघा, महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाल लावला ती उद्याच्याला कोर्टात निकाल आहे त्याच्यानंतर कळेल. त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्याचा त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक न्याय. ज्यांना निरंक लिहिलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे लाट्या, किती दिवस झाला त्याला सांगितलं लोकसभेला तोच, विधानसभेला तोच, नगर परिषदला तोच. जर मनानं बदलून गेला तर ठीक, नाही तर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल. त्याला काय वाटायला मला कळाना. कोर्टाचा निकाल येऊ देत, उद्या मी त्याला सांगतो काय असते ती. एक फॉर्म, जो फॉर्म ज्याच्यावर निरंक लिहिलं आहे तो आमचा बाद होतो आणि जो दुसरा फॉर्म आहे तो
वैद्य होतो ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्याला करतोय. ह्या लाटकारांना ह्याचं लाटणं बंद केलं पाहिजे, नाही तर लाटणं घेऊन बाया त्याच्या पाठीमागे येते. जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि परळीमध्ये वेगळी आहे, कारण मुंडे बहीण भाऊ एकत्र आले, त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? लोकसभेला एकत्रच होते ना दादा. काय झाली परिस्थिती जरा सांगा उघड्या डोळ्यानं काय झालं. जिल्ह्यातली परिस्थिती काय नाही, हे फक्त दाखवायचं वेगळं करायचं वेगळं. ही अंदर की बात, ही दोघं अंदर एकच आहेत, फक्त दाखवतात वेगळं. दुसऱ्या कार्यकर्त्याचं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर आम्हाला यांचं काही फरक नाही. दोघं एक असोत की नसोत, आमची जनता आमच्यासोबत एकत्ररित्या बरोबर आहे एवढं आम्हाला माहीत आहे. प्रभाग क्रमांक 13 संदर्भात सुषमा अंधारेंनी काल सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता बजरंग बाप्पांनी घाईघाईमध्ये उमेदवार जाहीर केली. त्याच्यामुळे नाही, हे बघा आदरणीय सुषमाताई जे बोलले असतील ते त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ती बोलले असतील. आम्ही कुणाचीही उमेदवारी ज्या रिड्रॉल होईपर्यंत एकही आम्ही उमेदवारी डिक्लेअर केला नाही. जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, आता बहुतेक आहेत का नाही माहीत नाही मला, रत्नाकर शिंदे माझ्या केचेच आहेत ते, आणि इथले शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्वजण बसलो. त्यांना 13 वार्ड आम्ही सोडलेला. आणखी एक जागेचा विषय चाललेला, 7 नंबरचा का कुठला तरी एक विषय होता, तो माझ्या परफेक्ट लक्षात नाही. आणि ती जागा मी म्हणलं ठीक आहे, आता तुम्ही फॉर्म भरून घ्या, गडबड आहे, आपल्याला शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा, आपण शेवटला निर्णय घेऊ. तुम्हाला आणखी 1-2 त्यांना 3 जागा द्यायच्या आम्ही कबूल पण केलेलं मी स्वतः. 3 मला सुषमाताई पण राजेभाऊ पडे यांच्या फोनवर बोललेल्या. तर ते बोलल्याच्यानंतर त्यांना मी बोललेलो की काही हरकत नाही, आपण मिटवताही, तुमच्याकडे काही हे विषय येणार नाही आहे. आणि तसं मग आम्हाला शिवसेनेला किंवा कुठल्याही मित्रपक्षाला सोडून आम्हाला एक अकेला चिरवरा हा विषय नाही आहे. पण आता ते तसं का बोलतात हे मला माहीत नाही, त्याच्यामुळं मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्या आदरणीय नेत्या आहेत शिवसेनेच्या, आणि मी त्यांच्यावर काही बोलावं एवढा मोठा नेता तर नाहीच आहे, पण कार्यकर्तासुद्धा नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. ते आमच्या मैत्रीतला विषय, मैत्री पक्षाच्या त्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणं संयुक्तिक नाही आहे. परळीपुतला विषय नाही, हा महाराष्ट्रातला विषय आहे, त्याच्यामुळे मी त्या महाराष्ट्रातल्या विषयात, महाराष्ट्रातल्या त्या नेत्या आहेत त्यांच्यावर मी बोलावं असं मला वाटत नाही. पंकजा मुंडे यांचे पंकजा मुंडे यांचे पिया आहेत गर्जे यांच्या पत्नींनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांकडून देखील आरोप करण्यात आलेले. कसं बघता याच्याकडे? हे बघा, हा विषय सर्व समजून घेऊन बोललं पाहिजे. एका माझ्या भगिनीचा जीव गेलेला आहे, त्याच्यामुळं या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे. पण तिने आत्महत्या का केली ह्याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तुमच्यासमोर काही बोलणं संयुक्तिक होणार नाही आहे. ते कुणाचा PA होता म्हणून किंवा काय म्हणून नाही आहे, असं राजकारण मी करत नाही आहे. त्यांची मला पूर्ण सखोल माहिती मिळू द्या, त्याच्यानंतर मी बोलेन. ओके. देवळी इथं झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या विजय संकल्प सभा आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पालकमंत्र्यांनी विरोधकांवर मिश्किल शब्दात टीका केली. आमदार पंकज भोयर यांनी यावेळी बोलताना सांगितलं की लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीत चूक झाली. निवडून दिलेला तो व्यक्ती दिसायला काळा आहे की गोरा हे ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी हात वर करावेत. उपस्थित जनसमुदायाला उद्देशून पालकमंत्र्यांनी हा टोला लगावला. पुढे बोलताना पंकज भोयर म्हणाले, विरोधकांमध्ये मतदारांना पटवून देण्याची क्षमता नाही, त्यामुळे ते भुलथापा देऊन मतदारांना गोंधळात टाकतात. त्यांनी जनतेला आवाहन केलंय की केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, त्यामुळे देवळीतही भाजपचंच सरकार असलं पाहिजे. जर देवळीत भाजपचं सरकार आलं तरच विकासाला गती मिळू शकेल. लोकांना कन्फ्यूज केलं, सांगितलं की मोदी जर का पुन्हा आले तर आरक्षण काढून घेतील, आमची त्या ठिकाणी घटना बदलवून टाकतील. अरे, ह्या देशात अजून कोणी मायकाला पैदा झाला नाही जो ह्या देशाची घटना त्या ठिकाणी बदलवेल. परंतु आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्यूज करण्याचं काम केलं आणि एक रामदासजी तडस सारखे काम करणारं नेतृत्व आपण त्या ठिकाणी गमावून बसलो. आता आपल्यालाच माहित नाही आपण कोणाला निवडून दिलं, तो काळा आहे का गोरा आहे, कोणी पाहिलं का आपण ज्याला निवडून दिलं त्याला दिसला कधी? ज्याला दिसला हात वर करा, म्हणजे मी त्याच्यासोबत जाऊन पाहून येतो. आपण लोकसभेत ज्याला निवडून दिलं तो व्यक्ती दिसला का कधी? आपल्याला काम पडल्यावर आपण कुठं जातो? रामदासजीच्या ठियावर जातो. रामदासजी त्या ठिकाणी सकाळी सकाळी बसले होते, पेपर वाचत. का रे बापू, का काम आहे? चाल, लाव फोन. प्रत्येक काम करण्याचं धाडस, प्रत्येकाला न्याय देण्याचं काम रामदास तडस यांच्या माध्यमातून मागच्या 30 ते 40 वर्षामध्ये देवळीकरांनी बघितलेलं आहे. अशा वेळेस बंधूंनो, भगिनींनो, मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार, आपल्या देवळी नगरपालिकेत देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यास राजेश बकाने सारखे कर्तव्य दक्ष आमदार जे अनेक विकासाचे काम फक्त 1 वर्षाच्या कालावधीमध्ये देवळी करता उपलब्ध करून दिले,
अजून 5 वर्ष निवडणुकीला त्या ठिकाणी शिल्लक आहेत. मोठ्या प्रमाणावर विकासाचे कामं त्या ठिकाणी देवळी शहराकरिता निर्माण करून देतील. म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की जे चूक लोकसभेच्या वेळेस आपल्या हातून झाली ते चूक पुन्हा होता कामा नये. कारण विरोधकात येतात, मतदार कन्व्हिन्स होत नाही तर कन्फ्युज करण्याचं काम करतात आणि मग गायब होतात आणि मग आपल्याला ते डोळ्यानं देखील त्या ठिकाणी दिसत नाही. मग आपण शेवटी रामदासजी तडस असो किंवा राजेशजी बकानी यांच्याकडेच त्या ठिकाणी जातो. म्हणून ज्या पद्धतीनं आपण केंद्रात असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, राज्यात असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, म्हणून केंद्राचा निधी, राज्याचा निधी आपल्या शहरापर्यंत पोहोचण्याकरिता भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार नगराध्यक्ष त्या ठिकाणी झाला पाहिजे याची काळजी आपण घ्यावी अशी कळकळीची हात जोडून आपणास विनंती करतो. मुक्ताईनगर शहरातील 24 वर्षीय विशाल गोसावी बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दिली होती. या तक्रारीचा तपास करत असताना त्याच्याच मित्रांनी प्रेम प्रकरणातून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मी DYSP सुभाष ढवळे, मुक्ताईनगर. तर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला काल एक इसम विशाल गणेशगीर गोसावी वय 24 वर्ष हे हरवल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी दिली होती. मग ती तक्रार आम्ही आमचे पोलीस हवालदार सुरवाडी यांच्याकडे दिली होती. मग सुरवाडी यांनी चौकशी करत असताना लक्षात आलं की तो दुपारी त्याचा एक मित्र आहे ऋषिकेश आत्माराम धनगर याच्यासोबत होता. मग त्या ऋषिकेश आत्माराम धनगरला बोलावण्यात आलं. त्याच्याकडे विश्वासात घेऊन तपास केला. चौकशी करता करता त्याने सांगितलं की मी आणि माझा भाऊ आणि तसेच हा जो हरवलेला इसम आहे विशाल गोसावी, आम्ही शिरसाळ्याच्या हनुमान मंदिराला गेलो होतो. आल्यानंतर आम्ही तिथे दारू प्यायला बसलो होतो आणि तिथे झालेल्या भांडणामध्ये आम्ही चाकूने वार करून त्याला मारलेला आहे. दुसरा आरोपीचं नाव काय सांगितलं? दुसरा आरोपी त्याचा भाऊच आहे, आकाश आत्माराम धनगर आहे. तर मग घटना नेमकी कुठे घडली? ही घटना घडलेली आहे RR कॉलनी आहे, म्हणजे मुक्ताईनगर बोधवड रोडवर, त्या वृंदावन हॉटेलच्या अगोदर. तर तिथे मोकळी गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये ते दारू प्यायला बसले होते. तर आरोपी अटकेत आहे का? आरोपी ताब्यात आहेत, गुन्हा दाखल करायची कार्यवाही चालू आहे. मग आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर तो खरं सांगतोय की खोटं सांगतोय. मग आम्ही 2 पंचांना बोलावलं आणि आम्ही सर्व गेलो आणि ते तिथे मृतदेह मिळून आलेला आहे. त्याच्यामुळे आता पंचनामा आमचं काम केलेलं आहे. पंचनाम्याचं आता गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे. नक्की कशामुळे घटना घडली? काही आरोपींनी काय सांगितलं? घटना यांचं काहीतरी एका मुलीवर प्रेम प्रकरण होतं, परंतु सविस्तर माहिती अजून आमच्याकडे पोहोचलेली नाही. पण प्रेम प्रकरणातून हे झालेलं आहे एवढं नक्की आहे. आपण जनतेला कसं आवाहन करायचं? नाही, हे जो प्रकार झालेला आहे हा वैयक्तिक भांडणातून झालेला प्रकार आहे. त्यामध्ये कुठलंही राजकारण नाही, कुठलाही पक्ष नाही. वैयक्तिक फक्त मुलांचे एका प्रेम प्रकरणातून झालेलं भांडण आहे. त्याच्यामुळे आरोपी ताब्यात आहेत. त्यांच्या योग्य ती कायदेशीर कारवाई, कठोर कायदेशीर कारवाई पोलीस करणार आहेत. त्याच्यामुळे जनतेने याच्यामध्ये अजिबात तणाव घेण्याची गरज नाही आणि काय म्हणतात ना, शांतता राखण्याची विनंती आहे.